आहेत, काय कशासाठी? नेहमी एमपीसीच्या एक्झाम्स ह्या वादात ठरलेल्या आहेत. काही काय वेगवेगळ्या कारणास्तव मग ते हॉल तिकीटचा असेल, पेपर लीकचा प्रश्न असेल, कुठं यंत्रणा कमी पडते किंवा काय याला कारणीभूत काय? नाही, आता आजचा जो विषय आहे तो तर कम्प्लिटली वेगळा आहे. तो तर म्हणजे पैशाची मागणी केलेली आहे. आमची यंत्रणा एकदम सिक्युअर्ड आहे, एकदम ट्रान्सपरंट आहे. आणि मी मगाशी सांगितलं की आमचे क्वेश्चन पेपर्स अत्यंत सुरक्षित व्यवस्थेमध्ये आहेत. त्यामुळे अजिबात कमिशन कुठेही कमी पडलेलं नाही. आणि जे घटना झाल्या त्याचे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होऊन त्याचे रिपोर्ट सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत. त्याच्याशी झालं की तुम्ही आम्हाला इतके इतके पैसे द्या आणि आम्ही तुम्हाला ती प्रश्नपत्रिका जी आहे ती उपलब्ध करून देऊ. आणि काही ठिकाणी असंही सांगे किंवा आम्ही आमची वेबसाईट आहे त्यावर आम्ही जाहीर करू. प्रत्येक उमेदवाराचा जो मेल आयडी तो आयोगाकडे असतो आणि मग तुम्ही त्याद्वारे त्यांना सांगणार असं तुम्हाला? नाही, आम्ही हे जनरल प्रसिद्धीपत्रक आम्ही आमच्या वेबसाईटला टाकू. आज हा विषय त्या वृत्तपत्राने जे काही स्थानिक वृत्तपत्र आहे त्यांनी तो घेतला आणि त्यानंतर ते रेकॉर्डिंग त्यांच्या मीडिया हँडलवरून व्हायरल केलं. त्यानंतर ते वेगवेगळ्या सर्व मुलांमध्ये ते पसरलं. आता याच्याबद्दलचं जे काही आमच्या लेवलचे गोष्टी होत्या त्या आम्ही केल्याच, तक्रार नोंदवलेली आहे. आणि आता जे आहे, आता मी प्रेस कॉन्फरन्स देऊन याच्याबद्दलची माहिती जाहीर करणार आहे की असं काही झालेलं नाही, कुणी याला बळी पडू नये. कदाचित असंही असू शकेल की परीक्षा पुढे ढकलावी किंवा परीक्षेचं एक विघ्न आणण्याचा एक प्रकार जसं म्हणाले त्या पद्धतीने 2025ला ही गट ब अराजपत्रित म्हणजे ज्यामध्ये PSI पोलीस उपनिरीक्षक, त्यानंतर सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयीन सहाय्यक असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही 3 महत्त्वाची परंतु नॉन गॅझेटेड पदं आहेत. आणि या राज्यामध्ये या परीक्षेसाठी आम्ही 869 केंद्रांवर सगळ्या 6 विभागांमध्ये ही परीक्षा घेणार आहोत. आणि या परीक्षेकरिता जवळपास 2,86,000 इतके उमेदवार बसलेले आहेत. तर आमची सर्व व्यवस्था अतिशय चोख आहे. प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या देखील अतिशय सुरक्षित आहेत. आणि असं कोणत्याही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही. आणि कोणीही अशा आमिषाला, म्हणजे हे आमिष आहे थोडक्यात की तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या आम्ही तुम्हाला देतो, आणि या पद्धतीचं आमिष उमेदवारांना दिलं जात आहे. त्यांच्याकडून ओरिजिनल डॉक्युमेंट्सची मागणी केली जात आहे. कदाचित ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांनी दिले तर त्यामधूनही पुन्हा काहीतरी उमेदवारांना अडचणीत आणण्यासारखी परिस्थिती होऊ शकेल. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर यामध्ये आम्हाला आयोगातर्फे मी सांगू इच्छिते की आमची जी व्यवस्था आहे ती अतिशय चोख आहे. असं कुठेही कोणतीही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही. आणि या संदर्भात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आज सकाळी जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली, आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही या संदर्भातील तक्रार देखील नोंदवलेली आहे आणि त्यांनी तपास सुरू केलेला आहे. आणि त्याबद्दल जे काही पुढे कारवाई करतील पोलीस, ती आमच्याकडे त्याच्याबद्दलचा अहवाल देखील आम्ही त्यांना द्यायला सांगितलेला आहे. पण तो एक वेगळा विषय होता. त्यामध्ये आपण उमेदवारांना लिंक उपलब्ध करून दिली होती. त्या लिंकमधून त्यांनी ते हॅक केले होते आणि त्यामधून ते हॉल तिकीट्स वगैरे तो डेटा बाहेर गेला होता. पण ते पण नंतर सगळ्या त्याच्यावर जो त्याच्यामधला गुन्हेगार होता त्याला अटक करण्यात आली आणि त्यावर म्हणजे आम्ही त्याही वेळेला पोलीस केस वगैरे नोंदवलेली. पण आज जी बातमी आहे ती प्रश्नपत्रिका लीक झाली आहे. म्हणजे प्रश्नपत्रिका आमच्याकडे आहे अवेलेबल, तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या अशा स्वरूपाची ती मागणी आहे. आणि दुसरं आहे की तुम्ही आम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स द्या आणि मग तुम्ही हे घ्या आणि आम्हाला टप्प्याटप्प्यांनी करा, असं पैसे द्या, अशा प्रकारचं याचं स्वरूप आहे. त्या बातमीमध्ये हे सगळं दिलेलं आहे का? असं रेकॉर्डिंग आहे. रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग आहे आणि ते मला वाटतं यूट्यूब वगैरे वरती पण त्यांनी सोशल मीडियावरती सगळं व्हायरल केलेलं आहे. आहे ना, 40 लाख ते 45 लाख असं डिमांड केलेलं आहे. तुम्ही खबरदारी म्हणून हे करताय, हे
होते, पण हे कशामुळे झालं असेल असा नाही, का अंदाज? कदाचित हा जसा आपण आता ऐकतो ना सायबर क्राईमचाच हा एक भाग असावा, सायबर फ्रॉड असावा असं आम्हाला तरी आत्ताच प्रथमदर्शनी जे वाटत आहे. कारण त्यांनी अनेक उमेदवारांना फोन केलेले असू शकतात आणि आम्ही आता एक प्रसिद्धीपत्रक पण काढणार आहोत. त्यामध्ये आम्ही हेही सांगत आहोत की जर का असं कुणाला उमेदवारांना असे फोन आले तर आम्हाला इन्फॉर्म करा. आणि कारण तो जो नंबर आहे तो त्या उमेदवारांच्या फोनवर आहे आणि त्यामुळे ते आम्हाला सांगितलं तर आम्हाला ते ट्रॅक करणं सोपं होईल. म्हणजे पोलिसांना इन्फॉर्म करून वगैरे ते सोपं होईल. नमस्ते मॅडम, थोडं आधी म्हणजे 3 दिवस आहेत एक्झामच्या, थोडं आधी आपण ऑनलाईन प्रश्नपत्रिका वगैरे अपलोड करतो का? नाही, ऑनलाईन नाहीच आहे ही परीक्षा. ही परीक्षा 2,86,000 विद्यार्थ्यांची ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. म्हणजे पेपर आणि उत्तरपत्रिका वगैरे अशा पद्धतीने. ही ऑनलाईन नाही. त्यामुळे इथे ती भीती नाही. ही ॲक्च्युअल डिलिव्हर होणार क्वेश्चन पेपर आणि ते सगळ्या सेंटरमध्ये जाणार. हे परीक्षा मॅडम कुठे होणार? सगळ्या सेंटरमध्ये, सगळ्या जिल्ह्यांमध्ये, सगळ्या शाळा महाविद्यालय जे आहेत. मी मगाशी सांगितलं की 869 आमचे केंद्र आहेत. त्या 869 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षा होण्याच्या आधी किती दिवस आधी ही प्रश्नपत्रिका तयार होतात आपल्याकडे? ही आधी जवळजवळ 1.5 महिना तरी आमच्याकडे तयार असते. मग आता सध्या प्रश्नपत्रिका कुठे? ते मी नाही सांगू शकत. म्हणजे ते मी नाही सांगू शकत. पण त्या सुरक्षित आहेत. सरकारी यंत्रणेमध्ये त्या सुरक्षित आहेत. वारंवार असे जर प्रकार होत असतील, वारंवार प्रकार झालेले नाहीत ना. हे नाही, हॉल तिकीटचा विषय वेगळा होता कम्प्लिटली. जे हॉल तिकीट असतात आणि आपली वेबसाईट आहे, तर वेबसाईटवरती बऱ्याचदा लोड येतो. हॉल तिकीट फक्त त्यांना डाउनलोड करायचं असतं. त्यामुळे त्यात काही फार असे गोपनीय किंवा असे काही माहिती नव्हती. परंतु ते त्या हॅकरनी तो केलेला आहे. इथे मात्र जे होत आहे ते पूर्णपणे फसवणूक होत आहे. इथे उमेदवारांना सांगितलं जातं आहे की तुम्हाला आम्ही प्रश्नपत्रिका देतो आणि त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला पैसे द्या. अशा प्रकारचं तुम्ही कुणी ते यूट्यूबवरून ते ऐकू शकता रेकॉर्डिंग आणि तुम्ही ते यावेळेस डाउनलोड करायचं काय ऑप्शन नाही म्हणजे नाही ते आम्ही नंतर ते आम्ही हे केलं, आणखीन सिक्युअर केलं. तक्रारी दिल्यात असं काही आहेत ना, आहेत. माझ्याकडे उमेदवारांच्या पण तक्रारी आल्या आणि त्यांनी सांगितलं. माझ्याकडे येत आहेत आता तरी माझ्याकडे 3 तक्रारी आलेल्या आहेत. 3 तक्रारी अशा आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी नोट केला आहे. एका उमेदवारांनी 2 मोबाईल नंबर दिलेले आहेत आणि आणखीन 1-2 उमेदवारांनी त्यांनी एक नंबर दिलेला आहे आणि तो बऱ्याच अंशी कॉमन आहे. सो असंही असू शकेल की कॉमन नंबरवरून काहीतरी ते एक फसवणूक करण्याचा एक प्रयत्न त्यांनी असू शकेल. आणि आता आपला जो नवीन कायदा आलेला आहे माल प्रॅक्टिसेसचा, त्यामध्ये ती तरतूद पण आहे की परीक्षेत जर तुम्ही अडथळा आणलात तरी देखील तुम्हाला त्यामध्ये काय म्हणजे शिक्षा होऊ शकते. पण हे जे नंबरवरून जे गेले कॉल, तर ते नंबर तुमच्याकडे असतील ना? म्हणजे तुमच्याकडून काही लीक म्हणजे नाही. उमेदवारांचे नंबर त्यांच्यापर्यंत कसे पोहोचले? ऐका, त्याच्यामध्ये आम्हालाही प्रश्न होता. परंतु हे नंबर काही क्लासेसकडून किंवा काही डेटामधून त्यांच्याकडे गेले असण्याची शक्यता आहे. आमच्याकडून ते गेलेलं नाही. कारण बरेच उमेदवार हे क्लासेसमध्ये करत असतात किंवा ऑनलाईन परीक्षांची तयारी करत असतात. तर त्यामधून तो डेटा, आता त्या उमेदवाराचा नंबर कसा त्यांना मिळाला हा वेगळा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. परंतु मुख्य मुद्दा आहे की प्रश्नपत्रिका लीक अजिबात झालेला नाही. दुसरा मुद्दा आहे की उमेदवारांनी अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये. आणि तिसरा मुद्दा आहे आपली ओरिजिनल डॉक्युमेंट अशा कोणत्याही जे काही अशी मागणी करत आहेत त्यांच्याकडे देऊ नये. आणि आम्ही पोलिसांकडे याची तक्रार केलेली आहे. CP पुणे याची चौकशी करत आहेत. त्यांचा जो काही रिपोर्ट येईल ते आम्ही नंतर. सोशल मीडियाचा आपण वापर केला आहे की नाही अवेअरनेससाठी तातडीने? कशामध्ये नाही, सोशल मीडियाबद्दल कसं आहे, आज आपली एक पद्धत आहे. आपण आता पहिल्यांदा पोलीस स्टेशन आणि यांना आपण तक्रार करणार.